राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या वाटेवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया. आधी शिवसेना फोडली तरी काही फायदा झाला नाही. उद्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायम राहील. आणखीन काही शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पाडून पदरात पाडून घेता येईल का याची कारस्थानं दिल्लीत सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले. MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेने संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहिली जाईल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांचं महाराष्ट्रावर मराठी माणसावर प्रेम आहे. ते अशा काही प्रकारचा निर्णय घेणार नाही. ते आम्ही कोणत्याही विषम परिस्थितीचा सामना करून मोदी शहा यांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीत जाणं हा राज ठाकरेंचा अधिकार आहे. त्यांना रात्री भेट मिळाली नाही, त्यावर त्यांनी मत व्यक्त करावं असं नाही आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात अजून बरंच काही घडायचं आहे. उद्धव ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीला यश मिळते म्हणून भीतीपोटी हे सर्व घडतंय, असं संजय राऊत यांचा दावा आहे. देशाची राजधानी आहे. देशाच्या राजधानीत कोणी जात असेल तर त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहीत नाही. काय मोदी शहांनी कोणावर बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये? पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही. उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का, अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते आहे. पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही. पण प्रयत्न सुरू आहेत. MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहिली जाईल असं मला वाटतं. आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, मराठी माणसाच्या चळवळीवर प्रेम आहे, ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही. पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन, कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. पण अशा निवडणुकीच्या अशा ऐन वातावरण. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.